भारतीय न्याय संहिता अंतर्गत कायद्यामधील झालेल्या बदलाची जनजागृती देशभरात सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने देखील याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं काम सुरू असून वर्सोवा येथील चिल्ड्रन वेलफेअर सेंटर शाळेमध्ये वर्सोवा पोलीस स्टेशन यांच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी डॉक्टर साजन पाटील, प्राचार्य, रिझवी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर साजन पाटील, LLB विभागाच्या प्रमुख प्रोफेसर श्वेता शहा व प्रोफेसर आदिती काटेकर यांनी मार्गदर्शन केलं. तर वर्सोवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल ढोले, पोलीस उपनिरीक्षक रोहिणी जगताप यांनी प्रतिक्रिया दिल्यात. पाहुयात काय आहेत प्रतिक्रिया. काय सगळं आज आपल्या ठिकाणी नवीन कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते, नक्की विषय काय आहे? वर्सोवा पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी CWC स्कूलला नवीन कायद्याचे अवेअरनेस याबाबत प्रोग्राम ठेवलेला आहे. तर रिझवी लॉ कॉलेजचे लेक्चरर, गेस्ट लेक्चरर श्री पाटील सर व त्यांचे सहकारी हे यांनी नवीन कायदे त्यामधील पब्लिकसाठी ज्या नवीन उपयुक्त प्रोव्हिजन आहेत त्याचे महत्त्व या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. नागरिकांनी कशा प्रकारची दक्षता घेतली म्हणजे की मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड वाढले, कशा प्रकारची दक्षता घेतली? खरोखरच सायबर फ्रॉड हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तर नागरिकांनी जे पोलिसांच्या सूचना आहेत किंवा महाराष्ट्र शासन, भारत सरकार यांच्या ज्या सूचना आहेत त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे आणि स्वतः अवेअर राहून आपण कसे सायबर क्राईमला बळी पडणार नाही तर याबाबत त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि जरी चुकून त्यांच्याशी काही सायबर फ्रॉड झाला तर त्यांनी तुरंत 1930 ला रिपोर्टिंग केलं तर समजा त्यांचा काही अमाऊंट फ्रॉड झाली असेल तर ती सीज होऊ शकते व त्यातून फायदा त्यांना मिळू शकतो. याच्यामध्ये झिरो FIR संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा केली होती की झिरो FIR संदर्भात काय आहे? आता समजा जे कॉमन पब्लिक आहे त्यांना काही त्यांच्या विरुद्ध गुन्हा घडला किंवा काही प्रॉब्लेम आहे तर ते समजा ज्युरिडिक्शनचं काही अडचण नाही त्यांना, इथून पुढे ते त्यांच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार नोंद करू शकतात आणि पोलीस पण त्यांची तक्रार चा कॉग्निझन्स घेणार, त्यावर पुढील ते कायदेशीर कारवाई करतील. मुंबईकरांना कशा प्रकारे आव्हान करायला सध्या या सगळ्या तुमच्या कायदेविषयक मार्गदर्शन? आता नवीन कायद्यात जी सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी EFIR व झिरो FIR याची प्रोव्हिजन आहे. तर त्या लोकांनी त्याचा योग्य वेळी योग्य वापर करावा. जरी त्यांना वेळ नसेल किंवा आता मुंबई पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस यांचे WhatsApp ग्रुप आहेत किंवा ईमेल ID आहेत, जरी त्यांना वेळ नसेल त्यांच्या बाबत कुटुंबियाबाबत काही चुकीचं घडलं किंवा काही फसवणूक आहे, त्रास आहे तर त्याबाबत ते EFIR WhatsAppद्वारे किंवा ईमेलद्वारे ते तक्रारी करू शकतात व त्याबाबत पोलीस कॉग्निझन्स घेऊन पुढील कायदेशीर कारवाई त्वरित करतील. नमस्कार, मी नागेश कसबंदे, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे चिल्ड्रन वेलफेअर सेंटर या शाळेच्या हॉलमध्ये आणि या ठिकाणी आताच जनजागृती अभियान 2025 वर्सोवा पोलीस स्टेशन यांच्या वतीने पार पडलेल्या या ठिकाणी सायबर क्राईम, महिलाविषयक कायदे आणि कायद्यातील बदल या विषयावर या ठिकाणी जनजागृती केली जाते. या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी वर्सोवा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी जगताप त्यांच्याकडून घेऊ. पण काय सांगाल, कशा प्रकारे जनजागृती अभियान वर्सोवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून केली जाते, विविध शाळेमध्ये केली जाते, आज CWC मध्ये होते, कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळते, काय सांगाल? आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा दिलेला आहे. त्या संदर्भात महिला आणि मुलांची जी सेफ्टी आहे, जे की आपण आता रिसेंटली बघतो की महिला आणि मुलं जी आहेत त्यांना सुरक्षित
सुरक्षित ठेवणं आपली जबाबदारी आहे. तर त्यानुसार त्यांनी जो कृती आराखडा दिला आहे त्यानुसार जनजागृती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. कालच रिसेंटली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान जे आहे त्याला 10 वर्ष पूर्ण झाली. त्या संदर्भाने आम्ही एक बाईक रॅली आयोजित केलेली होती आणि त्याबाबत आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण मिळालेला आहे. लहान मुलं जी आहेत ती आपल्या भारताचं फ्युचर आहे. तर त्यांच्या बाबत त्यांना नवीन कायदे जे काही 1 जुलै 2023 पासून आलेले आहेत आणि 1 जुलै 2024 पासून लागू झाले आहेत त्या संदर्भात प्रत्येक भारतीय नागरिकाला जो कोणी आहे त्याला कायद्यांबाबत अवगत असणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण कायद्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत जे आमच्यासाठीही नवीन आहेत, जे ज्युडिशियल सिस्टीम आहे त्यांच्यासाठी नवीन आहेत आणि प्रत्येक भारतीय नागरिक जो आहे त्याच्यासाठी पण जे जुने IPC होते जे आता BNS आणि BNSS आणि BSA झालेले आहेत तर त्याचं प्रत्येकाला कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपण कायद्याबाबत काय नवीन ऍडिशन झाले आहेत किंवा ज्या काही जुन्या शिक्षा होत्या त्यांच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत यासाठी आपण DCP कॉलेजचे जे प्रिन्सिपल होते तर जे लॉ रिलेटेड ज्यांना खरंच त्यातली माहिती आहे अशा लोकांकडून आपण त्याचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. तर जे काही इथे मुलं उपलब्ध होती आणि जे टीचर्स होते प्लस जे पोलीस ऑथॉरिटीज होते या सगळ्यांना याची नितांत गरज आहे. कारण आम्ही डे टू डे लाईफमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांसाठी नवीन असल्याने खूप सारे प्रश्न आम्हालाही पडत असतात की आता काय करायचं आहे. तर त्याबाबत आम्हाला त्यांच्याकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. जे आपले सिनियर सिटीजन आहेत जसे आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो तर त्यांनाही मदतीची खूप आवश्यकता असते. तर त्यावेळी निर्भया पथका आम्ही 103 जो नवीन हेल्पलाईन डेव्हलप केलेली आहे त्याच्या थ्रू आम्ही त्यांच्याकडे 7 मिनिटाच्या आतमध्ये आमची जी मदत आहे ती त्यांच्याकडे पोहोचली जाते. आणि मुलं जी आहेत त्यांना आम्ही गुड टच बॅड टच प्लस त्यांच्यासाठी जे कायदे डेव्हलप केलेले आहेत राईट टू एज्युकेशन फक्त मुलांना माहिती पण त्यांच्यासाठी पोक्सो आणि JJ ऍक्ट आहे हेही त्यांना माहित नाही पण त्याबाबत आम्ही त्यांना माहिती देत आहोत जेणेकरून मुलं सुरक्षित असली पाहिजे. त्यांच्यासोबत काय वाईट घडतं आहे हे मुलांना कळलं पाहिजे. त्याबाबत आम्ही जनजागृती करत आहोत आणि सगळ्या शाळांचा त्यासाठी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे. तर आपल्या ज्या महिला आहेत त्यांच्याबाबत कायद्यांमध्ये जे बदल झालेले आहेत त्यानुसार त्यांची सेफ्टी किती गरजेची आहे. मुंबईतली आणि महाराष्ट्रातली प्रत्येक महिला ही सेफ असली पाहिजे. जे काही प्रकरण आपण आता भारतामध्ये बघतो असं कोणतंही प्रकरण मुंबई आणि महाराष्ट्रात होता कामा नये यासाठी आपले जे कोणी राजकीय व्यक्ती असतील, पोलीस ऑथॉरिटी असेल किंवा ज्या काही सिस्टीम असतील हे सर्वजण जागरूक आहोत. पोलीस म्हणून आमची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आम्ही अतिशय उत्कृष्टपणे पार पाडण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे आणि ती आम्ही पार पाडत आहोत. किती फायदा होतोय सामान्य नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून? येस, आम्ही जेव्हा आपण बघत आहोत की पोक्सो सारखे क्राईम्स जे आहेत ते खूप सिरियस क्राईम्स आहेत आणि जेव्हा आपण त्याचं रिपोर्टिंग होण्याचं प्रमाण खूप कमी आहे पोक्सोचं. कारण जी काही भीती लोकांना असते की माझ्या रेप्युटेशनचं काय होईल किंवा माझं नाव जर डिस्क्लोज झालं तर उद्या जाऊन माझ्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी प्रॉब्लेम होईल. तर हे काही मिसअंडरस्टँडिंग जे आहेत लोकांचे मिसकन्सेप्शन्स आहेत की आपण कधीही विक्टिमचं नाव डिस्क्लोज करत नाही हे जोपर्यंत त्यांना सांगत नाही आपण आणि त्यांना तेवढी खात्री देत नाही. जसं की आता आपण लॉ मध्ये बघितलं की विटनेसेसला प्रोटेक्शन देणं सुद्धा आजकाल तितकंच गरजेचं आहे की जेणेकरून लोक आपल्याला जे काही क्राईम झाले ते सांगण्यासाठी पुढे येतील. तर या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलत आहोत आणि आपण ह्या गोष्टी लोकांना सांगत आहोत. तर जेव्हा आपण ह्या गोष्टी सांगत आहोत तर आम्हाला असं जाणवतं की खूप सारे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहेत आणि अवेअरनेस जसं आपण बघतो सायबर क्राईम मध्ये वुमन सेफ्टी पण त्याच्यामध्ये ते महिलांचे मॉर्फ केलेले फोटोज वगैरे जे पाठवले जातात. तर जेव्हा जाऊन आम्ही सायबर क्राईम बद्दल किंवा वुमन सेफ्टी बद्दल जेव्हा जनजागृती करत आहोत तर प्रत्येक महिलेला हे माहित आहे की मला स्वतःची सेफ्टी कशी ठेवायची आहे. तर महिला स्वतः सुरक्षित आम्ही त्यांना तसे ट्रेनिंग देत आहोत की तुम्ही कसं स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. मुलांनाही आम्ही तसे ट्रेनिंग देत आहोत की तुम्ही काय करू शकता जर एखादा स्ट्रेंजर तुम्हाला येऊन पकडत असेल तर. ह्या गोष्टींमधून आम्हाला असं जाणवलं आहे की बरेच सारे लोक जेव्हा मी रोडने पण जात असते तर बरीच सारी मुलं येऊन सांगतात की दीदी आप तो कल हमारे स्कूल में आए थे ना और आपने ये बताया तो मैंने मम्मी को जाके बोला. तर खूप सारा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला या सगळ्या गोष्टीतून मिळत आहे. माझ्यासोबत वर्षा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रोहिणी जगताप यांनी सांगितलं की नक्कीच त्याचा फायदा होतोय आणि आपण जे जनजागृती करतोय त्या माध्यमातून लोकांमध्ये सुद्धा जनजागृती येते आणि त्याचा या जनजागृतीच्या माध्यमातून क्राईम कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान सुद्धा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून दिले जाते. सध्या मी हे चिल्ड्रन वेलफेअर सेंटरच्या या हॉलमध्ये आणि या ठिकाणी आताच वर्सोवा पोलीस स्टेशनच्या वतीने जे आहे जनजागृती अभियान 2025 राबवले गेले. त्याच्यामध्ये कायद्यातील बदल म्हणजे कायद्यामध्ये जे बदल झालेले त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यावर एक जनजागृती अभियान केलं गेलं आणि रिझवी कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत जे प्रिन्सिपल म्हणजे जे फॅकल्टी आहेत त्यांच्याकडून हे केले गेले. त्यांच्याकडून सर कैसा था अनुभव, कितने जरूरी है ये इस तरीके का अभियान मुंबई में?
ये बहुत ही अच्छा वो एक कार्यक्रम है, इवेंट्स बना किए हैं हर पुलिस स्टेशन के लिए। तो ये मैं एक बोलना चाहूँगा कि ये जो विमेन सेफ्टी की जब हम लोग बात करते हैं तो रिजवी एजुकेशन सोसाइटी होम ग्राउंड है विमेन सेफ्टी का, क्योंकि हमारी मैडम जो डायरेक्टर है, शी इज एन एडवोकेट ऑल्सो, एडवोकेट रुबीना अख्तर हसन रिजवी मैडम, उन्होंने विमेन सेफ्टी के लिए एक ऐप बनाया है जिसके अंदर जितने भी लॉज में विमेन सेफ्टी के प्रोविजंस है उसके अंदर है, पनिशमेंट हो, उसकी डेफिनेशन, एवरीथिंग उसके अंदर है, और उसके साथ साथ एक कार्ड भी बनाया है। तो ये प्रेरणा जो हमें है वो मैडम से ही मिलती है हमें। आप एक महिला हो, फिलहाल विमेंस क्राइम के बारे में बात की जाती है, विमेंस क्राइम में बहुत सारे अपडेट्स भी हुए, अभी निर्भया पथक भी काम कर रहे हैं, तो कितना जरूरी है इस तरीके का अभियान के द्वारा लोगों में जागरूकता फैलाने की? सर बहुत बहुत जरूरी है कि हर एक सिटीजन के लिए इंडिया सिटीजन सेफ्टी कोड जो बनाया गया है, जिसको हम बोलते हैं BNS या BNSS या BSA, ये सारे कोड आने का या एक्ट आने का एक ही महत्व है कि गवर्नमेंट को सिटीजन की सेफ्टी चाहिए, गवर्नमेंट को सिटीजन पहले रखने हैं, उनके वेलफेयर को पहले रखना है, उनके लिए इनिशिएटिव लेने हैं। तो सर ये इनिशिएटिव बहुत जरूरी है कि हर एक महिला या हर एक सिटीजन को हम एजुकेट करें, अवेयरनेस स्प्रेड करें और हम उनको एकदम इजी बेसिक लैंग्वेज में समझाने की कोशिश करें। हम इस फ्रेटर्निटी में है तो हम कोशिश करें कि सबको ये लॉस समझे और वो आगे इसमें समझ के बढ़े। जैसे कि सर ने कहा कि रिजवी एक लॉ का जो वुमेन सेफ्टी का होम ग्राउंड कहा जाता है, तो कितना प्राउड फील होता है कि जब आप खुद रिजवी से है और लोगों में अवेयरनेस के बारे में एक बात पता है। हमारी मैम जो है, जैसे हमारे सर ने बोला, डायरेक्टर मैम, उन्होंने एक रिजवी के लिए सारे वुमेन्स के लिए एक कार्ड बनाया है। उस कार्ड में हर एक पुलिस स्टेशन का नंबर, हर नंबर 1 किलोमीटर के दायरे में अगर हम कनेक्ट करते हैं, हमें भी वो कार्ड दिया गया है। हमें हर प्रोग्राम में वो गाइड करते हैं, वुमेन सेफ्टी के बारे में वो लेक्चर्स लेते हैं, वो हर लेवल पे वुमेन सेफ्टी के बारे में हमारे बिलीवेड प्रिंसिपल सर भी कॉलेजेस में जो फीमेल स्टूडेंट्स है उनकी प्रोटेक्शन के लिए, उनकी सिक्योरिटी के लिए, उनको कोई प्रॉब्लम आए उसके लिए, हर चीज के लिए हमारे यहाँ पे बहुत अच्छे रूल्स बनाए गए हैं। सो आई एम वेरी ब्लेस्ड टू वर्क अंडर सर एंड ऑल्सो अंडर हिज गाइडेंस एंड डायरेक्टर मैम एंड मैनेजमेंट, जो हमें इतना अच्छे से प्रोसीजर और सब कुछ अच्छे से हमें देते हैं, प्रोवाइड करते हैं। माझ्यासोबत रिजवी कॉलेजचे जे फॅकल्टी त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं कायदेविषयक ज्ञानामध्ये, आणि मुळात सांगण्याचा उद्दिष्ट म्हणजे ज्या ठिकाणी कायद्याचं पालन होतं, ज्या ठिकाणी कायदा पाळला जातो, ज्या ठिकाणी कायद्याचं ज्ञान दिलं जातं, अशाच रिजवी कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय न्याय संहितामध्ये झालेला बदल आणि त्या बदलाबद्दल मार्गदर्शन या ठिकाणी केले गेलं। प्रसिद्ध सांगतो नागेश काजगोंडे, महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद।